विश्वा मुद्दाम करतोस नाही सगळं? विश्वा अरे काय करतोयस तू हे? What's wrong with you? Stop it. तुला चांगलंच माहितीये फसवतोयस तू जान्हवीला. का करतोयस हे सगळं? का असा वागतोयस? विश्वा काय करतोयस तू हे? जान्हवी थांब. तू बोल ना. हे बघ मी आणि मिस जान्हवी आता बाहेर चाललोय. माझ्याशी जे काय बोलायचं असेल तू नंतर बोलू शकतोस. अजिबात नाही. मला आत्ताच बोलायचंय आणि तुझ्याशी नाही जान्हवीशी बोलायचंय. कारण काय आहे ना तुझ्याशी बोलून काही फायदा नाहीये. विश्वा काय चाललंय तुझं हे सगळं? जान्हवी ऐक माझं. तुला आठवतंय जेव्हा तू पहिल्यांदा याला भेटली होतीस काका म्हणाले होते की जयंत त्यांचा बॉस आहे. तुला वाटलेलं की काहीतरी विचित्र काहीतरी ऑड आहे या माणसात. आठवतंय तुला? अगं जानू जानू हे माझे बॉस आहेत अगं. तुला एक्सप्रेस करता येत नव्हतं बोलता येत नव्हतं पण तुला सेन्स होत होतं की काहीतरी वाईट आहे. मला पण तो माणूस अजिबात आवडत आणि ना मला ना सतत त्या माणसाकडे बघून असं वाटतं त्याच्या डोक्यात ना काहीतरी सुरू आहे. तुला जे सेन्स होत होतं ते कुठे आहे? कुठे गेला तुझा सेन्स जान्हवी? हो विश्वा मान्य आहे मला पण अरे आपण माणसं ओळखायला कधी कधी चुकतो. नाही माझा मिस्टर कानिटकरांबद्दल गैरसमज झाला होता पण ते अजिबात तसे नाहीये. ते खरंच खूप चांगले आहेत विश्वा. नाही जानू नाही हा चांगला माणूस. विश्वा आणि मी तुला त्याच्यासोबत जाऊ देणार नाहीये. तुला कसं सांगू मला कळत नाहीये. तू त्याच्यासोबत सेफ नाहीयेस. ऐक जान्हवी मी माझ्या बेस्ट फ्रेंडला खड्ड्यात जाऊ देणार नाहीये. त्यासाठी त्याला इथे धरून ठेवायला पण तयार आहे. Enough, विश्वा. सॉरी टू से मिस जान्हवी पण असं का होतंय तुम्हाला माहिती आहे? कारण विश्वाचा तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच याला तुमची माझ्याशी झालेली मैत्री खटकते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर तुम्ही विचारा विश्वाचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का नाही. आय फील विश्वा स्वतः सांगेल राईट. विश्वा तूही सांग ना काय म्हणाला होतास? हे सगळं मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी करतोय विच इज यू. तुम्ही तुमचं जवळचा मित्र मानता ना याला. मग विचारा याला की फक्त मैत्री आहे का अजून काय? आय एम शुअर तो तुमच्याशी खोटं बोलणार नाही. राईट विश्वा? कम ऑन मी जान्हवी विचारा. विश्वा काय आहे हे सगळं? मिस्टर कानिटकर जे काही बोलतायत ते खरं आहे? सांग ना तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? माझ्यासाठी विश्व एक खरा मुलगा, या कुटुंबावर प्रेम करणारा, आमच्या जानूशी निखळ मैत्री असणारा. पण चुकले रे तुला ओळखणार. विश्वा काय झालं विश्वा? से समथिंग. काहीच बोलत नाहीये. याचा अर्थ हाच आहे की ह्याचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे. सांग की ही मैत्री आहे का प्रेम? विश्वा फ्रेंडशिप और लव? मिस्टर कानिटकर काय झालं? कुठे आहेत पेपर्स? ते पेपर्स सापडत नाहीयेत. काय पेपर्स नाहीत म्हणजे? तुम्ही लोक माझी चेष्टा करताय का? पेपर द्यायचे नव्हते तर मला बोलवलं कशाला? ऐका ना. थांबा. आता तर तुम्ही ही डील विसरा.
हे बघा, पेपर्स तुमच्यापर्यंत नक्की पोचतील, लवकरात लवकर, खात्री बाळगा. आता मला तुमच्याशी एकही डील करायची नाही. तुम्ही माझा बराच वेळ वाया घालवला. आता तुम्हा दोघांना याची किंमत मोजावीच लागेल. अहो असं काय करताय? ते म्हणतायत ना कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचवी म्हणून. एवढ्या सह्या दिल्या ना आम्ही, मग कागदपत्र का नाही देणार? खरंच सापडत नाहीये. तुम्हाला हे डील हवंच होतं तर आधीच होकार द्यायचा. याशी फुकटची नाटकं का केली? तुमच्या या नखऱ्यांमुळं आमचा किती वेळ वाया गेला, किती माणसं कामाला लावली माहिती आहे तुम्हाला. आता जो तुम्ही घरात टाइमपास केला ना तो तर वेगळाच. तुम्ही आता डॉक्युमेंट द्या किंवा देऊ नका. आता ही जमीन कशी मिळवायची हे मला चांगलंच माहित आहे. अहो काय करायचं आता? काहीच सुचत नाहीये लक्ष्मी. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पेपर्स गेले कुठे? म्हणजे बघ ना, बाहेरनं तर कोणी आपल्या घरी आलेलं नाही, आपणच सगळे होतो. म्हणजे संतोष फक्त. लक्ष्मी, संतोषनेच पेपर्स. अरे देवा. मी माझं मूल गमावणार नाही. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर कितीही प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मी माझ्या बाळाला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. हे बघ भावना, तू माझ्या बोलण्याचा अनादर करतेस. आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय याची. तुम्ही मला जे करायला सांगताय ना तो कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही एका आईला तिचं मूल पोटातच मारून टाकायला सांगताय. भावना, तू कोणाशी बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? आजे सासू आहेत त्या तुझ्या आणि त्यांच्यावर आरोप करतेस. ए निलांबरे, तू मध्ये बोल नकोस. हे भावना, तू गरोदर आहेस म्हणून तू काहीही बोललीस तर ते मी ऐकून घेईन असं जर तुला वाटत असेल तर हा तुझा मोठा गैरसमज आहे. तुझ्या या येणाऱ्या बाळामुळं या घरादारावर संकट येणार आहे. त्यामुळे हा निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत. हं, एक मिनिट आजी, भावना एकटी नाहीये, तिच्यासोबत मी सुद्धा आहे. ती तुम्हा सगळ्यांचा आदर करते ना म्हणून बरीच बडबड ऐकून घेतली तिने, पण आता पास झालं. यापुढे या विषयावरती मला अजिबात चर्चा नकोय. काहीही झालं तरी भावना आमच्या बाळाला जन्म देणार. ए सिद्धिराज, फक्त तुम्ही दोघंच मिळून सगळे निर्णय घेऊ शकता असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण आजवर गाडे पाटील घराण्यातली प्रत्येक गोष्टीतला निर्णय आपण सगळ्या कुटुंबांनी मिळून घेतलेला आहे. आणि आई निर्णय सगळ्यांनी मिळूनच घ्यायचे आणि इथून पुढेही ते तसंच होईल. समजलं? ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आजवर या घरातला प्रत्येक निर्णय कुटुंबाने मिळून घेतलाय, बरोबर? हो, 100%. आई म्हणाली तसाच पुढे होईल. म्हणजे तुमचा निर्णय पक्का आहे? होय, 100% पक्का आहे. त्यात कसलाही बदल होणार नाहीये. तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला मान्य करावंच लागेल असं म्हणताय. होय, करावंच लागेल. ठीक आहे, मग जे ठरलंय ना तेच होणार.